शांती. आज आहे 3/12/23ची अव्यक्त बापदादांची अव्यक्त मुरली. रिवाइज डेट आहे 18/1/97. मुरलीचे शीर्षक आहे आपल्या चेहऱ्याद्वारे बाबांच्या चरित्राला प्रत्यक्ष करा, तेव्हाच प्रत्यक्षतेचा नगारा वाजेल. आज बापदादा 2 विशाल सभा पाहत आहेत. एक तर साकार रूपामध्ये तुम्ही सर्व सन्मुख आहात आणि दुसरी अव्यक्त रूपातील विशाल सभा पाहत आहेत. चोहो बाजूंची अनेक मुले यावेळी अव्यक्त रूपामध्ये बाबांना सन्मुख पाहत आहेत, ऐकत आहेत. दोन्ही सभा एकापेक्षा एक प्रिय आहेत. आज विशेष सर्वांच्या हृदयामध्ये ब्रह्मा बाबांची आठवण इमर्ज आहे, कारण ब्रह्मा बाबांचा या ड्रामामध्ये विशेष पार्ट आहे. सर्वांचे ब्रह्मा बाबांवर हृदयापासून प्रेम आहे, कारण ब्रह्मा बाबांचे देखील एका एका मुलावर अतिशय प्रेम आहे. जशी तुम्ही मुले इथे साकारमध्ये ब्रह्मा बाबांचे गुण आणि कर्तव्य आठवता, तसे ब्रह्मा बाबा देखील तुम्हा मुलांच्या विशेषतांचे आणि सेवेचे गुणगान करतात. तर ब्रह्मा बाबांचा अव्यक्त आवाज तुम्हा सर्वांपर्यंत पोचतो का? तुम्ही सर्व विशेष अमृतवेलेपासून ज्या गोड गोड गोष्टी करत असता किंवा गोड गोड दूषणे देखील देता, त्या ऐकून ब्रह्मा बाबा हसतात आणि काय गुण गातात? वाह मेरे सिकिल दे, लाडले बाप को प्रत्यक्ष करने वाले बच्चे वाह. ब्रह्मा बाबा आता मुलांकडून कोणती शुभ आशा ठेवतात ती जाणता ना? बाप दादा हेच इच्छितात की माझ्या प्रत्येक मुलाने आपल्या प्रतिमेद्वारे बाबांचे चरित्र दाखवावे. चेहरे वेगवेगळे असतील, परंतु सर्वांच्या चेहऱ्यामधून बाबांचे आचरण दिसून यावे. जो कोणी पाहिल, जो कोणी संबंधामध्ये येईल, तो तुम्हाला पाहून तुम्हाला विसरून जावा आणि तुमच्यामध्ये बाबा दिसून यावेत. तेव्हाच वेळेची समाप्ती होईल. सर्वाच्या हृदयातून हा आवाज निघावा, आमचे बाबा आले आहेत, माझे बाबा आहेत. ब्रह्मा कुमारींचे बाबा नाही, माझे बाबा आहेत. जेव्हा सर्वांच्या हृदयातून आवाज निघेल की माझे बाबा आहेत, तेव्हाच हा आवाज चारही दिशांना नगाड्याप्रमाणे दुमदुमेल. जी काही विज्ञानाची साधने आहेत, त्या साधनांमधून हा नगारा वाजत राहील. मेरा बाबा आ गया. आता जे काही करत आहात खूप छान केले आहे आणि करत आहात, परंतु आता सर्वांचा एकत्र नगारा वाजणार आहे. जिथे कुठे ऐकतील एकच आवाज ऐकतील. येणार होते ते आले आहेत. याला म्हटले जाते बाबांची स्पष्ट प्रत्यक्षता. आता नाव प्रसिद्ध झाले आहे. पहिले पाऊल नाव प्रत्यक्ष झाले आहे की ब्रह्मा कुमार कुमारी चांगले काम करत आहेत. विद्यालय अथवा कार्याची, ज्ञानाची आता महिमा करतात, खुश होतात. हे देखील समजतात की असे कार्य इतर कोणीही करू शकत नाही. इथपर्यंत पोचले आहेत. ही गोष्ट स्पष्ट झाली आहे. चोहो बाजूला या गोष्टीची महिमा आहे, परंतु या गोष्टीचे अजून स्पष्टीकरण झालेले नाही आहे की बापदादा आले आहेत. आता थोडा थोडा पडदा उघडायला लागला आहे, परंतु स्पष्ट नाहीये. जाणतात देखील की यांचा बॅकबोन कोणती तरी अथॉरिटी आहे, परंतु तेच बापदादा आहेत आणि आम्हाला देखील बाबांकडून वारसा घ्यायचा आहे. ही भिंत आता उमंग उत्साहाने पुढे येत आहे. ते आता व्हायचेच आहे. एक पाऊल उचलतात, ते एक पाऊल आहे सहयोगाचे. एक पाऊल उचलले जात आहे.
सहयोग देण्याची प्रेरणा आतून येऊ लागली आहे. आता दुसरे पाऊल आहे स्वतःच वारसा घेण्याच्या उमंगामध्ये यावेत. जेव्हा दोन्ही पावले एक होतील तेव्हा चारही दिशांना ढोल वाजतील. कोणते ढोल? माझे बाबा. तुमचे बाबा नाही, माझे बाबा. जशी कार्याची महिमा करतात तशी करण करावन हार बाबांची महिमा आनंदाने गावी. हे होणारच आहे. तुम्हाला देखील हे दृश्य डोळ्यांसमोर, हृदयामध्ये, बुद्धीमध्ये येत आहे ना? कारण बाबा आणि दादा आले आहेत सर्व मुलांना वारसा देण्यासाठी. मग मुक्तीचा असो किंवा जीवनमुक्तीचा, परंतु वारसा मिळणार जरूर आहे. कोणीही वंचित राहणार नाही, कारण बाबा बेहदचे मालक आहेत, बेहदचे बाबा आहेत. तर बेहदचा वारसा घ्यायचाच आहे. भले मग योग बलाने आपली जन्मांतरीची पापे जरी नष्ट करू शकले नसतीलही, परंतु फक्त एवढे जरी जाणले की बाबा आले आहेत, तरी देखील काही न काही ओळखल्याने वारशाचे अधिकारी बनतीलच. तर जसा बाबांना बेहदचा वारसा देण्याचा संकल्प आहे आणि निश्चित होणारच आहे, तसे तुम्हा सर्वांच्या हृदयामध्ये ही शुभभावना, शुभकामना उत्पन्न होते का की आपले सर्व भाऊ बहिणी बेहदच्या वारशाचे अधिकारी बनावेत? तर ही शुभ भावना, शुभकामना प्रत्यक्ष रूपामध्ये कधीपर्यंत करणार? त्याची डेट अगोदरच आपल्या मनामध्ये फिक्स करा. संघटनच्या पूर्वी मनामध्ये करा, मग संघटनमध्ये करा. तर विनाशाची डेट आपोआप स्पष्ट होईल. त्याची चिंता करू नका. दया येते का याच मजेमध्ये राहता की आम्ही तर अधिकारी बनलो ना? मजेमध्ये राहा, हे तर खूप चांगले आहे. परंतु दयाळू बाबांच्या मुलांनो, आता बेहदवर दया करा. जेव्हा दुसऱ्याविषयी दया उत्पन्न होईल तेव्हा अगोदर आपल्यावर दया येईल आणि मग ज्या एकाच छोट्याशा गोष्टीसाठी तुम्हाला जो पुरुषार्थ करावा लागतो तो करण्याची आवश्यकता भासणार नाही. मास्टर रहमदिल, मास्टर दयाळू, मर्सीफुल बना. या गुणाला इमर्ज करा. तर इतरांवर दया केल्याने आपोआपच स्वतःवर दया येईल. बापदादांनी यापूर्वी देखील सांगितले आहे की बापदादांना मुलांची कोणती गोष्ट चांगली वाटत नाही. ती जाणता का? बापदादांना मुलांचे मेहनत करणे अथवा वारंवार युद्ध करणे चांगले वाटत नाही. बाबा म्हणतात देखील, हे मेरे योगी बच्चे. योद्धे बच्चे म्हणत नाहीत, योगी बच्चे. तर योगी मुलांचे काम काय आहे? युद्ध करणे. युद्ध करणे चांगले वाटते का? त्रस्त सुद्धा होता आणि मग युद्ध सुद्धा करता. आज प्रतिज्ञा करता की युद्ध करणार नाही आणि मग काही वेळानंतर पुन्हा योगीच्या ऐवजी योद्धे बनता. असे का होते? बाप दादांना वाटते की मुलांचे योगावर प्रेम कमी आहे, युद्धावर प्रेम जास्त आहे. तर आजपासून काय करणार? योद्धे बनणार का निरंतर योगी बनणार? बापदादांनी पाहिले किती 18 जानेवारी देखील होऊन गेले आणि विशेष ब्रह्मा बाबा तुम्हा मुलांचे आवाहन करत आहेत की माझ्या मुलांनो, समान बनून वतनमध्ये या. वतन आवडत नाही का? युद्ध करणे चांगले वाटते काय? युद्ध करू नका. आजपासून युद्ध करणे बंद करा. हे करू शकता का? म्हणा, हां जी. मग तिथे जाऊन पत्र लिहू नका की माया आली, युद्ध करून पळवून लावले. कोणाला आपलीच माया येते आणि कोणी कोणी दुसऱ्यांची माया बघून आपणच मायेच्या प्रभावामध्ये येतात. असे का? हे काय? ही दुसऱ्यांची माया स्वतःमध्ये आणतात. हे देखील करायचे नाही. मायेपासून सोडवणे बाबांचे काम आहे.
तुम्ही स्वपुरुषार्थामध्ये तीव्र बना, तर तुमच्या व्हायब्रेशनने, वृत्तीने, शुभभावनेने दुसऱ्याची माया सहजच पळून जाईल. जर काय मध्ये गेलात तर ना तुमची माया जाणार ना दुसऱ्याची जाणार. त्यामुळे जसे काही नवीन वर्षामध्ये जुन्या वर्षाला निरोप दिला, आता 96 म्हणणार नाही, 97 म्हणणार ना. जर कोणी चुकून म्हणाले तर तुम्ही म्हणाल 96 नाही 97 आहे. तसे आज, का, काय, असे तसे या शब्दांना निरोप द्या. क्वेश्चन मार्क करू नका, बिंदू लावा. नाहीतर क्वेश्चन मार्क झाला आणि व्यर्थचे खाते सुरू झाले. आणि जेव्हा व्यर्थचे खाते सुरू होते तेव्हा समर्थी समाप्त होते. आणि जिथे समर्थी समाप्त झाली तिथे माया वेगवेगळ्या रूपामध्ये, वेगवेगळ्या परिस्थितीने आपले ग्राहक बनवते. मग काय बनता? योगी का योद्धे? योद्धे बनू नका. पक्के प्रॉमिस केले आहे का बाप दादा म्हणतात म्हणून हो म्हटले? पक्के केलेत? बाहेर जेव्हा आपल्या देशामध्ये जाल तोपर्यंत थोडे कच्चे होणार. शक्तींचे काय म्हणणे आहे? होणार की नाही? सर्वजण हो म्हणत नाही आहेत, म्हणजे स्वतःविषयी थोडी शंका आहे. सर्वांनी हाजी म्हटले. बघा, टीव्हीमध्ये फोटो निघत आहे. मग बाप दादा टीव्हीची कॅसेट पाठवणार, कारण बाबांचे प्रत्येक मुलावर भले नवीन आहेत नाहीतर जुने आहेत, परंतु ज्यांनी अंतःकरणापासून माझे बाबा म्हटले, केवळ म्हटले नाही तर मानले आणि मानून चालत आहेत, त्या प्रत्येकावर बाबांचे अंतःकरणापासूनचे प्रेम आहे. फक्त म्हणण्यापुरते प्रेम नाही. बाप दादा बऱ्याच मुलांचे रंग बघतात. आज म्हणतील, बाबा, ओ माझे बाबा, ओ गोड बाबा. काय म्हणू, काय नको म्हणू? तुम्हीच माझा संसार आहात. खूप गोड गोड गोष्टी करतात. आणि 2-4 तासानंतर जर कोणती गोष्ट झाली तर भूत येते. गोष्ट येत नाही, भूत येते. बापदादांकडे सर्वांचा भूतवाला फोटो सुद्धा आहे. बघा, एक भूतनाथचे यादगार अर्थात स्मारक देखील आहे. तर भूतांना सुद्धा बापदादा बघतात. कुठून आले, कसे आले आणि कसे पळवून लावत आहेत हा खेळ देखील पाहत राहतात. कोणी तर घाबरून दुःखी देखील होतात. मग बाप दादांना हाच शुभ संकल्प येतो की यांना कोणाद्वारे संजीवनी बूटी देऊन सुरजित करावे. परंतु ते मूर्छित अवस्थेमध्ये एवढे मस्त असतात जे संजीवनी बूटीला बघत सुद्धा नाहीत. असे करू नका. पूर्ण शुद्धी गमावून बसू नका. थोडी शिल्लक ठेवा. थोडी जरी शुद्धी राहिली ना तरी वाचाल. बापदादांनी यापूर्वी देखील सांगितले आहे की या फायनल शिक्षणामध्ये प्रत्येक मुलाला 3 सर्टिफिकेट घ्यायची आहेत. एक स्वतःवर संतुष्ट हे सर्टिफिकेट, आणि दुसरे बापदादांद्वारे सर्टिफिकेट, आणि तिसरे परिवारातील संबंध संपर्कामध्ये येणाऱ्यांकडून सर्टिफिकेट. ही 3 सर्टिफिकेट जेव्हा मिळतील तेव्हा समजा शिक्षण पूर्ण झाले. असे समजू नका की बापदादा तर आमच्यावर संतुष्ट आहेत, परंतु 3ही सर्टिफिकेट पाहिजेत. एक चालणार नाही. तर चेक करा 3 सर्टिफिकेटपैकी किती सर्टिफिकेट मिळाली आहेत. बाबांशिवाय सुद्धा काही मिळत नाही, परंतु परिवाराकडून संतुष्टतेचे सर्टिफिकेट यामधून देखील खूप काही मिळते. ज्याला परिवारातील जितक्या आत्म्यांकडून सर्टिफिकेट मिळते, जितके ब्राह्मण संतुष्ट आहेत, तितकेच भक्त सुद्धा तुमची पूजा संतुष्टतेने करतील. काम चालाऊ नाही, मनापासून करतील. तर इथे ब्राह्मण जीवनामध्ये
जितक्या ब्राह्मणांचा तुमच्या प्रती स्नेह, सन्मान अर्थात रिगार्ड असेल, मनापासून संतुष्ट असतील, तितकेच पूज्य बनाल. पूज्य असलेल्या प्रती स्नेह आणि सन्मान असतो, तर जेव्हा जेव्हा जड चित्रांची पूजा होईल तेव्हा देखील तेवढा स्नेह आणि सन्मान मिळणार. संपूर्ण कल्पाचे प्रारब्ध आता बनवायचे आहे. फक्त अर्ध्या कल्पाच्या राज्याचे प्रारब्ध नाही, पूज्यचे प्रारब्ध सुद्धा आताच बनते असे समजू नका. आमचे तर बाबांकडेच काम होऊन जाईल. नाही, बाबांचे परिवारावर किती प्रेम आहे, तर फॉलो फादर करा. ब्रह्मा बाबांना पाहिलेत, कसाही मुलगा असो, शिक्षक दाता बनून शिकवण सुद्धा द्यायचे, परंतु शिकवणी सोबत हृदयामध्ये प्रेम सुद्धा ठेवायचे. आणि प्रेम काही बाहूंमध्ये घेणे नाही, परंतु प्रेमाची निशाणी आहे. आपल्या शुभभावनेने, शुभकामनेने कोणत्याही प्रकारच्या मायेच्या अधीन असणाऱ्या आत्म्याचे परिवर्तन करणे. कोणीही असो, कसाही असो, घृणाभाव नसावा. हे तर बदलणारच नाहीत, हे तर आहेतच असे नाही. आता जरुरी आहे दयाळू बनण्याची, कारण कित्येक मुले कमजोर असल्या कारणाने आपल्या शक्तीच्या जोरावर कोणत्याही मोठ्या समस्येतून पार होऊ शकत नाहीत. तर तुम्ही सहयोगी बना. कसे? फक्त शिकवण देऊन नाही. आजकाल शिकवण सुद्धा प्रेम किंवा शुभभावना असल्याशिवाय कोणीही ऐकू शकत नाही. हा तर फायनल रिझल्ट आहे. शिकवण काम करत नाही, परंतु शिकवणीसोबत शुभभावना, दयाळूपणा हे सहज काम करते. जसे ब्रह्मा बाबांना पाहिले, ठाऊक देखील असायचे की आज या मुलाने चूक केली आहे, तरी देखील या मुलाला शिकवण सुद्धा योग्य पद्धतीने, युक्तीने देत आणि मग त्याच्यावर खूप प्रेम देखील करत, ज्यामुळे ते समजत असत की बाबांचे प्रेम आहे आणि प्रेमामध्ये चूक समजण्याची शक्ती त्याच्यामध्ये येते. तर ब्रह्मा बाबांची आज खूप आठवण केली ना, तर फॉलो फादर, बाप समान बनण्याची हिम्मत आहे ना. हिमतीसाठी शुभेच्छा. बाप दादा तुमच्या अंतकरणातील टाळ्या अगोदरच ऐकतात. तुम्ही खुशीने टाळ्या वाजवता, परंतु बाबांकडे अंतकरणातील टाळ्या अगोदरच पोहोचतात. बाप दादा सुद्धा हसण्याची गोष्ट ऐकवत आहेत. ब्रह्माची बाबांसोबत रूहरिहान चालली होती, तर ब्रह्मा बाबा म्हणतात की मी एका गोष्टीसाठी डेट कॉन्शियसनेस आहे. मुलांना तर म्हणतात डेट कॉन्शियस बनू नका, परंतु ब्रह्मा बाबा एका गोष्टीसाठी डेट कॉन्शियस आहेत. कोणती डेट? की माझा एक एक मुलगा कधी जीवनमुक्त बनणार असे समजू नका की अंताला जीवनमुक्त बनणार नाही. बऱ्याच काळापासूनचा जीवनमुक्त स्थितीचा अभ्यास बऱ्याच काळ जीवनमुक्त राज्यभाग्याचा अधिकारी बनवेल. त्यापूर्वीच तुम्ही आता जीवनमुक्त बना, तर तुम्हाला जीवनमुक्त स्थिती असणाऱ्यांचा प्रभाव जीवनबंधवाल्या आत्म्यांचे बंधन समाप्त करेल. तर ही सेवा करायची नाहीये का? करायची आहे ना. तर तुम्ही ब्रह्मा बाबांना डेट कॉन्शियसचे उत्तर द्या. ती डेट कधी येणार? जेव्हा सर्व जीवनमुक्त होणार. कोणतेही बंधन नाही. बंधनाच्या मोठ्या लिस्टचे वर्णन करता, क्लासेस करवता, तर बंधनांची मोठी लिस्ट काढता. परंतु बाबा म्हणतात सर्व बंधनांमध्ये पहिले एक बंधन आहे, देहभानाचे बंधन. त्यापासून मुक्त बना. देह नसेल तर इतर बंधने आपोआपच नष्ट होतील. स्वतःला वर्तमान समयी मी टीचर आहे, मी स्टुडंट आहे, मी सेवाधारी आहे असे समजण्याऐवजी
अमृतवेलेपासून हा अभ्यास करा की मी श्रेष्ठ आत्मावरून आली आहे. या जुन्या दुनियेमध्ये, जुन्या शरीरामध्ये सेवा करण्यासाठी मी आत्मा आहे. हा पाठ आता आणखी पक्का करा. तुम्ही आत्म्याचे भान धारण करा, तर हे आत्मिक भान मायेच्या भानाला सदा काळासाठी समाप्त करेल. परंतु आत्म्याचे भान हे आता चालता फिरता स्मृतीमध्ये राहावे. ते आता अजून व्हायला हवे. ब्रह्मा बाबांनी आत्म्याचा पाठ सुरुवातीपासून किती पक्का केला. भिंतीवर देखील मी आत्मा आहे, परिवारवाले आत्मा आहेत, एका एकाच्या नावाने भिंतीवर देखील लिहून हा पाठ पक्का केला. डायऱ्या भरून लिहिलेले मी आत्मा आहे, हा सुद्धा आत्मा आहे, ही सुद्धा आत्मा आहे. तुम्ही आत्म्याचा पाठ इतका पक्का केला आहे. मी सेवाधारी आहे, हा पाठ थोडा पक्का वाटतो, परंतु आत्मा सेवाधारी आहे तर जीवनमुक्त बनाल. रोज शरीरामध्ये वरून अवतरित होऊन मी अवतार आहे, या शरीरामध्ये अवतरित आत्मा आहे. हा अभ्यास असेल तर मग युद्ध करावे लागणार नाही. आत्मा बिंदू आहे ना, तर सर्व गोष्टींना बिंदू लागेल. कोणती आत्मा आहे? रोज एक नवीन नवीन टायटल अर्थात स्वमान स्मृतीमध्ये ठेवा. तुमच्यापाशी खूपशा टायटलची लिस्ट तर आहे ना. रोज नवीन टायटल स्मृतीमध्ये ठेवा की मी अशी श्रेष्ठ आत्मा आहे. सोपे आहे की अवघड आहे? आत्मा बिंदू रूपामध्ये राहील तर ड्रामा बिंदू सुद्धा काम करू लागेल आणि समस्यांना देखील सेकंदामध्ये बिंदू लावू शकाल आणि बिंदू बनून परमधाममध्ये बिंदू जाईल. जायचे आहे की सरळ स्वर्गामध्ये जाणार? कुठे जाणार? अगोदर घरी जाणार की राज्यामध्ये जाणार? बाबांसोबत घरापर्यंत तर जायचे आहे ना, की सरळ राज्यामध्ये जाणार? बाबांना विचारणार नाही तर बिंदू बाबांसोबत बिंदू बनून अगोदर घरी जायचे आहे. असाच राज्याचा पासपोर्ट मिळणार नाही. परमधाममधून राजधानीमध्ये जाण्याचा पासपोर्ट ॲटोमॅटिक मिळेल. कोणाला देण्याची आवश्यकता नाही. जितके जवळ असाल तितके नंबरवार परमधाममधून राज्यामध्ये येणार. परमधाममधून पहिली आत्मा कोणती जाणार? तुम्ही कोणासोबत जाणार? ब्रह्मा बाबांसोबत जाणार? सर्वजण राज्यामध्ये सुद्धा सोबत जाणार का दुसऱ्या तिसऱ्या जन्मामध्ये येणार? जायचे आहे ना? प्रेम आहे ना? ब्रह्मा बाबांना सोडणार तर नाही. सोबत जाणार ना? तर बाप दादांना डेट सांगणार का नाही? बाप दादा सांगू देत असं कोणीतरी म्हटलं. बाप दादा तर म्हणतात आता बना, तर बाबा सुद्धा डेट कॉन्शियस होण्यापासून बदलतील. पहा, ब्रह्मा बाबांनी उद्याला कधी पाहिले? तुरंत दान महादान केले. तीव्र पुरुषार्थ पहिला पुरुषार्थ केला. उद्याला पाहिले नाही. उद्या काय होईल? परिवार कसा चालेल? विचार केला का? जे आज होत आहे ते चांगले आणि जे उद्या होणार आहे ते देखील चांगले. तेव्हाच तर तुरंत दान महापुण्य आणि पहिल्या नंबरचे महान बनले. आता मुलांना तुरंत दानी बनायला हवे. संकल्प केला आणि तुरंत दान महाबली बना. जेव्हा हात वर करायला सांगतात की पहिल्या डिव्हिजनमध्ये कोण येणार, तर सर्वजण हात वर करतात. आता सुद्धा हात वर करायला सांगितले तर सर्वजण हात वर करतील. बाप दादा जाणतात की कोणीही हात खाली करणार नाही. जर पहिल्या डिव्हिजनमध्ये यायचे आहे तर पहिल्या नंबरला फॉलो तर करा. फॉलो करणे सोपे आहे. बस ब्रह्मा बाबांच्या पावलावर पाऊल ठेवा. कॉपी करा. कॉपी करायला येते ना की येत नाही? फॉलो करायला येते ना?
तर फॉलो करा आणखी काय करायचे आहे. अच्छा, जे कोणी बसले आहेत आत्ता लगेच सर्वजण एका सेकंदामध्ये अशरीरी आत्मिक स्थितीमध्ये स्थित व्हा. शरीराच्या भानामध्ये येऊ नका. आत्मा परम आत्म्याशी मिलन साजरे करत आहे. बाप दादांनी ड्रिल करून घेतली. असा अभ्यास वारंवार कर्म करत असताना करत राहा. स्विच ऑन केला आणि सेकंदामध्ये अशरीरी बनले. हा अभ्यास कर्मातीत स्थितीचा अनुभव करवेल. चोहो बाजूंच्या सदैव समर्थ आत्म्यांना, सदैव बापदादांना फॉलो करणाऱ्या सहज पुरुषार्थी मुलांना, सदैव एक बाबा, एकाग्र बुद्धी, एकरस स्थितीमध्ये स्थित राहणाऱ्या, बिंदू बनून बिंदू बाबांसोबत येणाऱ्या अशा सर्व बाबांच्या स्नेही, सहयोगी, सेवाधारी मुलांना बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. आजचे वरदान आहे, अविनाशी सौभाग्य आणि भाग्याचे तिलकधारी सो भविष्याच्या राज्याचे तिलकधारी भव. अविनाशी सौभाग्य आणि भाग्याचे तिलकधारी सो भविष्याच्या राज्याचे तिलकधारी भव. स्पष्टीकरण आहे, संगम युगामध्ये देवतांच्या देवाचे सौभाग्य आणि परमात्म किंवा ईश्वरीय संतानाच्या भाग्याचा तिलक प्राप्त होतो. जर हा सौभाग्य आणि भाग्याचा तिलक अविनाशी आहे, जर मायेने या तिलकाला पुसले नसेल तर इथले सौभाग्य आणि भाग्याचे तिलकधारी सो भविष्य राज्याचे तिलकधारी बनतात. प्रत्येक जन्मामध्ये राज्य तिलकाचा उत्सव होतो. राजासोबत रॉयल फॅमिलीचा देखील तिलक दिवस साजरा केला जातो. स्लोगन आहे, सदैव एकाच्या स्नेहामध्ये सामावलेले रहा तर ही मोहब्बत मेहनतीला समाप्त करेल. सदैव एकाच्या स्नेहामध्ये सामावलेले रहा तर ही मोहब्बत मेहनतीला समाप्त करेल. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.